नमस्कार. आपले सर्वांचे डबल अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण औषध निरीक्षक म्हणजेच ड्रग इन्स्पेक्टरच्या पदभरतीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मग त्याच्यात रिक्त पदे किती आहेत किंवा मग पात्रता काय आहे, पेपर पॅटर्न काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, या सर्व बाबी आपण आज जाणून घेणार आहोत. सर्वात पहिले डबल ओ अकॅडमी पुणेच्या नवीन ऑफर्स किंवा नवीन बॅचेस या चालू झालेल्या आहेत. मॉन्सून ऑफर असल्यामुळे कोणतीही बॅच तुम्हाला केवळ 1100 रुपयामध्ये परचेस करता येणार आहे. याच्यात आपण आरोग्य विभागाच्या बॅचेस मध्ये टेक्निकल विषयावर मोस्टली जास्त भर देत असतो. मग आरोग्य सेवक असेल, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेविका, आरोग्य निरीक्षक, लॅब टेक्निशियन, आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजेच MPW, स्वच्छता निरीक्षक असेल, स्टाफ नर्स, फार्मसिस्ट, NMGN च्या एक्झामिनेशन रिलेटेड बॅचेस आहेत. लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट आणि LSO रिलेटेड पण आपण बॅचेस या कंडक्ट करत असतो. बॅचेस मध्ये तुम्हाला सर्व लेक्चर्स हे लाईव्ह बघता येतात. तुम्ही तिथे टीचरशी कम्युनिकेट करू शकतात, इंटरॅक्ट करू शकतात. तुमचे डाऊट्स या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे आणि जर लाईव्ह लेक्चर बघायचे राहिले तर ते तुम्हाला रेकॉर्डेड सुद्धा मिळत असतात. त्याचबरोबर आपण पूर्ण सिलेबस कव्हर करताना साइड बाय साइड MCQ चे सेशन सुद्धा घेत असतो आणि ई बुक्स किंवा ई नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करत असतो. कोणत्याही बॅच मध्ये एनरोल व्हायचं असेल अथवा बॅच रिलेटेड कोणतीही नवीन इन्फॉर्मेशन असेल, कोणताही डाऊट असेल तर बोर्डवर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. नंबर आहे 8010457760. ओके, तर आरोग्य विभाग अंतर्गत औषध निरीक्षक म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर ही निवड प्रामुख्याने लेखी परीक्षा कोण कंडक्ट करत आहे? MPSC किंवा FDA नुसार भरती होत आहे. ओके, आता शैक्षणिक पात्रता म्हणजेच एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं काय असायला पाहिजे? मान्यता प्राप्त विद्यापीठातून फार्मसी म्हणजेच बी फार्म झालेला पाहिजे किंवा फार्मास्युटिकल सायन्स मधली कोणती तरी पदवी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं पाहिजे. त्याचबरोबर एक्सपिरियन्स काय असायला पाहिजे? काही विशिष्ट जे पद आहे त्याच्यात फार्मास्युटिकल उत्पादनाच्या निर्मिती किंवा चाचणीचा किमान 18 महिन्यांचा अनुभव मागितला जाऊ शकतो. त्याच्यानंतर वयोमर्यादा, एज लिमिट, जो खुला प्रवर्ग आहे, ओपन कॅटेगरी आहे ते 18 ते 38 वर्ष आणि जी मागासवर्गीय प्रवर्ग म्हणजेच BC, OBC, SC, NT कॅटेगरी आहे त्यांना 18 ते 43 वर्षे पर्यंत पेपर देता येतो. पण दरवेळेस जशा नवनवीन पदभरती येत जातात काही वेळेस ह्या ज्या एज असतात त्यांच्यामध्ये चेंज होत असतात. ओके, पण शासकीय नियमांनुसार दिव्यांग असतील, त्याचबरोबर माजी सैनिक आणि प्रकल्पग्रस्तांना वयात अधिक सवलत ही मिळत असते. परीक्षा पद्धत किंवा पेपर पॅटर्न आपण बघूया. एकूण प्रश्न असणार आहेत 100. त्याच्यात प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजेच 200 मार्काचा पेपर या ठिकाणी असणार आहे. पेपराला कालावधी 1 तास म्हणजेच 60 मिनिटे असणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नकारात्मक गुण, निगेटिव्ह मार्किंग ह्या पेपरात असणार आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 0.25 गुण हे वजा केले जाणार आहेत. आता आपण सर्वात पहिले तर सिलेबस बघूया. सिलेबस हा कोणत्याही पेपराचा सर्वात महत्वाचा असतो. सिलेबसचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही काढू शकतात. तांत्रिक अभ्यासक्रम म्हणजेच टेक्निकल सिलेबस टोटल 80 मार्काला असणार आहे. मग त्याच्यात फॉरेन्सिक फार्मसी, त्याच्यात ड्रग्ज आणि कॉस्मेटिक ऍक्ट असतो 1945 चा, त्याच्यानंतर फार्मसी ऍक्ट असेल आणि अदर रेग्युलेटरी लॉज त्यांचा सर्व अभ्यासक्रम, त्याच्यानंतर ब्रिटिश फार्माकोपोइया असेल, इंडियन फार्माकोपोइया असेल, हा सर्व टॉपिक असतो. मॅन्युफॅक्चरिंग फार्मसी मध्ये कॅप्सूल्स, इमल्शन्स, त्याच्यानंतर क्वालिटी कंट्रोल ऑफ सर्जिकल ड्रेसिंग्स आणि बायोलॉजिकल्स हा सिलेबस असतो. फार्मास्युटिकल अनालिसिस मध्ये वेगवेगळ्या टेस्ट असतील, स्टेरिलिटी टेस्टिंग असेल, पायरोजन टेस्टिंग असेल, बेसिक इन्स्ट्रुमेंटेशन्स असतील, फॉर एक्झाम्पल UV विजिबल स्पेक्ट्रोमेट्री वगैरे, या सर्वां रिलेटेड डिटेल अभ्यासक्रम असतो. औषधी रसायनशास्त्रामध्ये क्लासिफिकेशन असेल, स्ट्रक्चर असेल, स्टोरेज ऑफ सिडेटिव्ह म्हणजे हे असे टॅबलेट्स असतात ज्यांच्यामुळे आपल्याला झोप येते. अँटीहिस्टामाइन्स हे काय करतात? ब्लड क्लॉटिंगच्या रिलेटेड यांचं फंक्शन असतं. NSAIDs नॉन स्टेरॉइडल ड्रग्ज असतील आणि कार्डिओव्हॅस्क्युलर एजंट असतील, ह्या रिलेटेड पण आपल्याला अभ्यासक्रम आहे.
अजून काय आहे, फार्मॅकोगोनिक्स, त्याच्यामध्ये नॅचरल ड्रग्ज असतील, केमिकल कन्स्टिट्युएंट आणि युजेस असतील, अडल्ट्रेशन ऑफ द बोटॅनिकल ड्रग्ज लाईक रोवॉल्फिया, ओपियम आणि बेलाडोना. त्याच्यानंतर फार्मॅकोलॉजी आणि टेक्सॉलॉजी मध्ये काय आपण बघणार आहे, ड्रग आणि रिसेप्टरचे जे इंटरॅक्शन्स असतात. त्याच्यानंतर फार्मॅकोकायनेटिक्स म्हणजे मेडिसिन्स आपल्या बॉडीवर काय इफेक्ट करतात किंवा आपली बॉडी मेडिसिन्सवर काय रिॲक्ट करते, म्हणजेच फार्मॅकोकायनेटिक्स आणि फार्मॅकोडायनॅमिक्स हे दोन टर्मिनॉलॉजीज असतात. त्याच्यानंतर सीएनएस आणि एएनएस, सेंट्रल नर्वस सिस्टीम वगैरे असेल त्याच्यावर ड्रग्स कसे रिॲक्ट करतात. अँटीडोट्स म्हणजे काय, हेवी मेटल पॉइझनिंग, काही काही वेळेस ड्रगचे जे मॅन्युफॅक्चरिंग असते त्याच्यात हेवी मेटल्सचं क्वांटिटी ठराविक लिमिटपेक्षा जास्त असते. फॉर एक्झाम्पल लीड असेल वगैरे त्यांची क्वांटिटी असते, अशा वेळेस त्याच्यामुळे पॉइझनिंग होऊ शकते. मग त्याचा अभ्यास आपण फार्मॅकॉलॉजी आणि टॅक्सिकॉलॉजी मध्ये बघणार आहोत. आता हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसी मध्ये काय असणार आहे, प्रिस्क्रिप्शन हँडलिंग कसं करायचं, क्लिनिकल डिस्पेन्सिंग कसं असायला पाहिजे, स्टॅबिलिटी कशी असायला पाहिजे. त्याचबरोबर अजून इंटरेस्टिंग टॉपिक म्हणजे अॅनाटॉमी, फिजिओलॉजी आणि हेल्थ एज्युकेशन. मग त्याच्यात सर्व बॉडीच्या सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम असेल, एक्सक्रिटरी सिस्टीम असेल, त्याच्यानंतर अजून स्केलेटल सिस्टीम असते वगैरे, त्या सर्वांचा अभ्यास. त्याच्यानंतर कंपोजिशन ऑफ ब्लड, ब्लडचं कंपोजिशन, मग त्याच्यात प्लाझ्मा किती पर्सेंट आहे, ब्लड सेल्स कोणते कोणते आहेत, कोणते मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे, याचा अभ्यास असतो. त्याच्यानंतर एसटीडी आणि एड्स म्हणजे जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास या पेपरामध्ये, त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स हे येणार आहे. अँड पॉप्युलेशन कंट्रोल, ह्या आत्ताच्या काळाची सर्वात जास्त गरज पॉप्युलेशन कंट्रोल. हा जो सर्व सिलेबस पाहिला हा टोटल 80 प्रश्नांसाठी येणार आहे. आणि उरलेले 20 प्रश्न कशावर असणार आहेत बरं, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता म्हणजेच जनरल नॉलेज आणि इंटेलिजन्स. मग त्याच्यात सामान्य ज्ञान मध्ये आपण करंट अफेअर्स असतात, नॅशनल किंवा स्टेट लेवलचे, इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स असेल, इतिहास आणि भूगोल, मग त्याच्यात हिस्ट्री ऑफ इंडिया असेल, जिओग्राफी ऑफ इंडिया असेल आणि महाराष्ट्र, पण कशी बेसिक. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटना, इंडियन कॉन्स्टिट्यूशन बद्दल सुद्धा प्रश्न असणार आहेत, फंडामेंटल्स ऑफ द पॉलिटिकल सिस्टीम अँड कॉन्स्टिट्यूशन. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये इंटेलिजन्स टेस्ट, मग त्याच्यात क्विक थिंकिंग झालं, लॉजिकल रिझनिंग झालं आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी टेस्ट. पण हा पूर्ण पेपर 2 किंवा मग इथे सेक्शन 2 वर्ड वापरता येईल, हा केवळ 20 प्रश्नांसाठी असणार आहे. मग आपण सिलेबस पाहिला, एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिला, त्याचबरोबर तो पेपर एमपीएससी आणि एफडीए कंडक्ट करतो आणि पेपर पॅटर्न हा पाहिला. तुम्हाला त्याच्या बॅचेस जर परचेस करायचे असतील तर WO अकॅडमी पुणेचा मान्सून ऑफर असल्यामुळे कोणतीही बॅच केवळ 1100 रुपयात तुम्हाला परचेस करता येणार आहे. त्या बॅचेस कोणत्या कोणत्या आहेत हे आपण पाहिलं आणि बॅचेसची ऑफर 5 जुलै पासून वाढवून 10 जुलै पर्यंत करण्यात आलेली आहे. बॅच मध्ये एनरोल व्हायचं असेल, बॅच रिलेटेड कोणताही डाऊट असेल तर बोर्डवर खाली दिलेला नंबर 8010457760 वर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. अजून नवनवीन प्रश्नांची किंवा अजून नवनवीन एक्झामिनेशनची तुम्हाला माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.